आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुणे रेल्वेच्या बीबीडीएस पथकातील वीरू श्वानाकडून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही पाय टेकवत वीरूची मानवंदना। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याची मागणी। पुणे पोलिसांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे मागणी। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ। कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53%वरून 55%वर। येत्या 1 मे पासून एटीएमचा वापर महागणार, बँकांना शुल्क वाढवण्यास रिझर्व्ह बँकेची परवानगी। ग्राहकांवर प्रति व्यवहार 23 रुपयांपर्यंत शुल्क आकारता येणार। उद्यापासून राज्य सहकारी बँकेच्या हाती येणार नागपूर जिल्हा बँकेचा कारभार। सहकाराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक सहकारी बँक दुसऱ्या सहकारी बँकेवर असणार प्रशासक। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी महाव्यवस्थापक हितेश मेहता याची 3 तास ब्रेन मॅपिंग चाचणी। 122 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये मेहता याला फेब्रुवारी महिन्यामध्ये अटक। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात आताच एफआयआर नोंदवणं घाईचं ठरेल। न्यायमूर्तींच्या घरी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं मत। सोन्याच्या दरामध्ये पुन्हा वाढ, गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरामध्ये 1236 रुपयांची वाढ, सोनं 92,000वर। नंदुरबारच्या शहादामधील इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश। अनेक पक्षांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीचा फायदा होणार।